7 दिवसात बिबट्याला पकडा अन्यथा आम्ही निर्णय घेणार। वडनेर दुमाला येथील संतप्त मोर्चेकरांचा वनविभागाला इशारा। 7 दिवसात बिबट्याला पकडा नाहीतर आम्ही निर्णय घेऊ। आमच्या पद्धतीने बिबट्याला पकडू, आम्हाला पकडण्याची परवानगी द्या, अशी मागणी वडनेर दुमाला येथील संतप्त ग्रामस्थांनी मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन यांच्याकडे केली आहे। वडनेर दुमाला येथे 10 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आयुष भगत या 3 वर्षीय बालकाचे दुर्दैवी निधन झाले। मात्र अद्यापही नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नसल्याने वडनेर दुमाला येथील संतप्त ग्रामस्थांनी उंटवाडी येथील वनविभाग पश्चिमच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत निषेध नोंदवला। वडनेर दुमाला येथे शुक्रवारी दिनांक 8 रोजी 8 वाजेच्या सुमारास 3 वर्षीय बालक आयुष किरण भगत या बालकावर बिबट्याने हल्ला करीत त्यास 4 किलोमीटर ओढत नेले। त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत वनविभागाला सहकार्य करीत आयुषला शोधून काढलं। वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पंचक्रोशीत एकूण 21 पिंजरे लावले आहेत। गुरुवारी दिनांक 14 ला पिंजऱ्यात असलेल्या शेळीला खाल्ल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यावर चढून बसल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यापासून ग्रामस्थ संतप्त झाले। बिबट्या पिंजऱ्याजवळ येऊन सुद्धा बिबट्याला जेरबंद करता येत नाही, हे वनविभागाचे अपयश असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केलाय। यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वडनेर दुमाला ते उंटवाडी येथील वनविभाग पश्चिमच्या कार्यालयावर बुधवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी पादचारी मोर्चा काढला। मोर्चात जवळपास 1500 ग्रामस्थ सहभागी झाले। यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। सकाळी 10 वाजता मोर्चा वडनेर दुमाला येथून निघाला। दुपारी 1 वाजता मोर्चेकरी वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात पोहोचले। यावेळी मोर्चेकरांसोबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना उबाटा गटाचे वसंत गीते, दत्ता गायकवाड आदींसह माजी नगरसेवक केशव पोरजे सहभागी झाले। मोर्चेकरांनी कार्यालयाच्या आवारातच ठाण मांडले। मोर्चेकरांनी वनविभागाचे दुर्लक्ष, मुलाचा बळी, निष्काळजी वनविभाग, जबाबदार वनविभाग, वनविभागाचा जाहीर निषेध, बिबट्याला पकडा, जनतेला वाचवा, एक आयुष्य आम्ही गमावलंय, दुसरं आयुष्य आम्हाला गमवायचं नाहीये आदी फलक हातात घेतले होते। कार्यालयाच्या आवारातच वनविभागाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी घोषणा दिल्या। यावेळी मोर्चेकरांचे शिष्टमंडळ मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन आणि उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांना भेटले। भेटीत दिनकर पाटील यांनी संतप्त नागरिकांना त्वरित न्याय द्या, बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी केली। तर शिवसेना उबाटा गटाचे वसंत गीते यांनी बिबट्याला मारण्याची परवानगी मागितली। मृत आयुषची 5 वर्षीय बहीण श्रेया भगत हिला मुख्य वनसंरक्षकांसमोर अश्रू अनावर झाले। तिने मला न्याय द्या, आता मी कुणाला राखी बांधू असा प्रश्न विचारताच उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले। यावेळी आयुषची आई रेखा भगत हिने बिबट्याला पकडा अन्यथा वनमंत्र्यांना पकडून पिंजऱ्यात कोंडू असा इशारा दिला। मोर्चा दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। 7 दिवसात बिबट्याला पकडणार। यावेळी मुख्य वनसंरक्षकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नांदेड आणि अहिल्यानगर येथून 2 टीम बोलाविल्या असून त्या बिबट्याचा बंदोबस्त करतील असे आश्वासन दिले। मात्र मोर्चेकरी ऐकण्यास तयार नव्हते। किती दिवसात बिबट्याला पकडणार हे सांगा, यावर मोर्चेकरी अडून बसले। यावेळी पुढील 7 दिवसात बिबट्याला पकडणार असे आश्वासन उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांनी दिल्यावर मोर्चेकरांचे समाधान झाले। अन्यथा 8व्या दिवशी ग्रामस्थ निर्णय घेतील। वनविभाग केवळ जुजबी आश्वासने देत आहे। 14 ऑगस्टला बिबट्याने पिंजऱ्यातील शेळी खाल्ली, मात्र बिबट्या पिंजऱ्यात आला नाही, यामुळे ग्रामस्थांच्या भावनेचा अंत होत आहे। नरभक्षक बिबट्याला 7 दिवसात पकडा अन्यथा 8व्या दिवशी ग्रामस्थ ग्रामपंचायतीत ठराव करून निर्णय घेतील असा इशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे। मंत्र्यांच्याच बंगल्यावर मोर्चा काढणार। 7 दिवसात बिबट्याला पकडा अन्यथा वनमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढू, बिबट्याला पकडून बंगल्यात सोडू असा इशारा माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी दिला आहे। संतप्त मोर्चेकरांनी यावेळी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करताच मुख्य वनसंरक्षकांकडून बिबट्याला ट्रेंग्युलाइज करण्यात येईल, अर्थात बेशुद्ध करून पकडण्यात येईल असे आश्वासन दिले। नागरिकांचा आक्रोश दिसला। वन विभागाने देखील 7 दिवसांचं आश्वासन दिलेलं आहे। काय आपली पुढची भूमिका असणार आहे? वन विभागाने 7 दिवसात जर खरंच कारवाई केली नाही तर आम्ही पुढचा जो मोर्चा आहे, आमची ग्रामसभा घेऊन संपूर्ण पंचकृषीला एकत्र घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत। पण पुढचा निर्णय आमचा वन मंत्र्याच्या बंगल्यावरती असेल। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।